कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला। यातच वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करत शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन केलं। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सामूहिक वाचन करण्यासाठी शेगावात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची निवड केली। इथे शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन करण्यात आलं। वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, दादाराव आंभोरे, दीपक विरघट हे यावेळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आमदार गायकवाड यांच्या विरोधात रोखठोक भूमिका घेत त्यांनी जो महिलांचा आदर करू शकत नाही त्यांना छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही असं ठणकावून सांगितलं। तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात राज्यभरात हे वाचन आंदोलन केलं जात आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आलं। माँ जिजाऊच्या पवित्र भूमीत आपण राहतो, ज्या मातेने शिवाजी सारख्या महान सुपुत्राला जन्म दिला, त्या शिवरायांनी या देशाची इतिहास घडविला, अशा थोर मातेस माझा प्रणाम। ही भूमी महान संत चोखामेळांची आहे, ज्यांचा जन्म दलित परिवारात झाला। ही भूमी बंधुभावाचा संदेश देणाऱ्या गजानन महाराजांची आहे। येथे सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात। आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी युवक आघाडीच्या वतीनं, शेगाव तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची जी क्लिप व्हायरल झाली, ज्या छत्रपती शिवाजी कोण होता हा प्रकाश आंबी यांनी जे प्रकाशन पुस्तक केलेलं आहे 1988 साली गोविंद पानसरे यांचे जे पुस्तक लिखित आहे आणि ते प्रकाश आंबी नावाच्या व्यक्तीनं प्रकाशित केलं। परंतु बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कुठलंही वाचन न करता प्रकाश आंबीच्या आईवरून आणि पत्नीवरून अश्लील शिवीगाळ केली, ही लाजिरवाणी गोष्ट आहे।